बोलोबा आंबेले हे त्यांचे वडील त्यांचे घराणे सुखी संपन्न व प्रतिष्ठित असे होते. संत तुकाराम महाराज वास्तववादी व निर्भय होते. त्यांनी आपल्या गोडसाल वाणीने समाजातील जातीय व अंधश्रद्धेवर प्रहार केला. आपल्या कीर्तनातून लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केलं. पंढरपूरचे विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत होते. अशा या विठुमाऊलीचे वर्णन करताना संत तुकाराम म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवूनिया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊनच आपल्या कार्याला सुरुवात केली. खरंच संत तुकाराम महाराज जगद्गुरू आहेत. 19 मार्च 1650 साली देहू गावात त्यांचे निधन झाले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. अशा या महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. शाब्बास आरश, खूप छान. एक मिनिट. इथे रिक्वेस्टिंग टू रेकॉर्ड दिस मीटिंग लोकली असं येतंय, तर इकडे युजली काय, एक मिनिट. ठीक आहे. आरश, खूप छान छान पद्धतीने तू बोललास. याच्यानंतर आपल्याला ओम खेर संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी सांगणार आहे. त्याचा आजचा विषय आहे संत ज्ञानेश्वर महाराज. ओम, तू तयार आहेस का? हो. शाब्बास, चालेल. तू जेव्हा रेडी असशील तेव्हा सुरू कर. एक मिनिट. हा, ओम, तू जेव्हा तयार असशील तेव्हा सुरू कर. इथे जमलेले आदरणीय गुरुजन आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी ओम खेर आज तुम्हाला संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती देणार आहे. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील महान संत होते. त्यांचा जन्म 1275 मध्ये गोकुळाष्टमीला आपेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते. त्यांना निवृत्तीनाथ व सोपान हे 2 भाऊ तर मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. निवृत्तीनाथ हे त्यांचे भाऊ असले तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्वर हे थोर कवी आणि तत्वज्ञ होते. तसेच ते ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीकही होते. म्हणूनच त्यांना ज्ञानदेव म्हणतात. तसेच ते विठ्ठलाचे परम भक्त होते. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, संत ज्ञानेश्वरांनी वेदाच्या तोंडून वेद वदवले होते. चांदेवांचा अहंकार घालण्यासाठी त्यांनी भिंत चालवली होती. संन्यासाची मुले म्हणून ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांना समाजाने वाईट टाकले होते. समाजाने त्यांना खूप त्रास दिला. त्यांनी तो त्रास सहन केला. सर्व लोकांना भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ समजावा म्हणून श्री ज्ञानेश्वरीची रचना केली. हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. ह्याच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात मातेच्या प्रेमाने विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली, अर्थात प्रसादान मागितले. म्हणूनच त्यांना माऊली असेही म्हणतात. ह्याशिवाय अमृतानुभव, हरिपाठ आणि अनेक अभंगांच्या रचना माऊलींनी केल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी 1296 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेऊन आपले भूतलावरचे कार्य संपवले.
संत ज्ञानेश्वरांचे कार्य हे खूप महान होते आणि हे आपला महाराष्ट्र भूमीला लाभलेले भाग्यच म्हणावे लागेल. शेवटी मी त्यांना व त्यांच्या कार्याला नमन करून एवढेच म्हणतो, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची. धन्यवाद. अतिशय छान ओम, खूपच सुंदर. आणि इतके अवघड शब्द तू इतके छान म्हटलेस आणि शेवटचा श्लोकही खूप छान म्हटलास. अभिनंदन. चालेल, आता ओम नंतर आपण सानवी देवकर हिच्याकडून ऐकणार आहोत संत नामदेवांबद्दल. तिचा विषय आहे संत नामदेव महाराज. सानवी, तू तयार आहेस का? नमस्कार, माझं नाव सानवी सागर देवकर आहे. आज मी तुम्हाला संत नामदेवांची माहिती सांगणार आहे. संत नामदेवांचं पूर्ण नाव नामदेव श्यामा शिंपी असे होते. संत नामदेवांचा जन्म 1270 परभणी जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर होते. नामदेव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते. संत नामदेव हिंदी भाषणामध्ये अभंग रचना केली. त्यांनी नामदेवजी की मुखबाणी या नावाने ओळखले जाते. त्यांनी नामदेवांची गाथा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 81 वर्षी पंढरपूर येथे समाधी घेतली. धन्यवाद. खूप छान सानवी, छान बोललीस तू. व्हेरी गुड. सानवी नंतर ईशान सातपुते आपल्याला संत रामदासांविषयी माहिती सांगणार आहे. त्याचा आजचा विषय आहे संत रामदास. ईशान, तू तयार आहेस का? नमस्कार, माझे नाव ईशान सातपुते आहे आणि मी आज तुम्हाला संत रामदासांचे बद्दल बोलणार आहे. संत रामदासांचे मूळ नाव नारायण ठोसर होते. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 रोजी जालना येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव सूर्याजी पंत आणि आईचे नाव राणूबाई होते. संत रामदास यांना समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात. संत रामदास रामाचे आणि हनुमानाचे भक्त होते. संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. संत रामदास महाराष्ट्रातील थोर संत कवी होते. संत रामदासांनी समाजाविषयी खूप काळजी होती. संत रामदासांनी दासबोध, मनाचे श्लोक आणि अनेक आरत्या रचल्या आहे. संत रामदास यांचे निधन 1681 रोजी सज्जनगड येथे झाले. धन्यवाद. खूप छान ईशान, छान बोललास तू, छान माहिती सांगितलीस. शाबास. आता याच्यानंतर आहे विवान आपल्याला सांगणार आहे एकच मिनिट संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती सांगणार आहे. त्याचा आजचा विषय तो आपल्या समोर मांडेल. विवान, तू तयार असशील तर सुरू कर. नमस्कार, माझे नाव विवान सातपुते आहे आणि मी आज तुम्हाला संत ज्ञानेश्वरांबद्दल बोलणार आहे. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 22 ऑक्टोबर 1275 रोजी आपेगाव पैठण येथे झाला. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांची भावंडांचे नाव निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई होते.
संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतीक होते. संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचे भक्त होते. त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान ही प्रार्थना लिहिली. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी पुणे येथे संजीवन समाधी घेतली. धन्यवाद. खूप छान विवान, तू पण खूप सुंदर तुझे विचार मांडलेस आणि तुझं भाषण केलंस. शाब्बास. याच्यानंतर सानवी बांगर आपल्याला संत एकनाथांविषयी माहिती सांगणार आहे. आज सानवी खूप छान तयार होऊन आली आहे स्पर्धेसाठी, तर मी सानवीला विचारते, तू तयार आहेस का सानवी? हो. ओके, चालेल, तू सुरू करू शकतेस. मी सानवी. सगळ्यांना माझी नमस्कार. मी आज सगळ्यांना संत एकनाथ महाराजांना विषयी सांगणार आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 रोजी औरंगाबाद मधील पैठण या गावात झाला. त्यांचे आईचे नाव रुक्मिणी आणि वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. ते लहानपणापासून खूप हुशार होते. रामायण, पुराणे, महाभारत याचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. त्यांच्या गुरुचे नाव श्री जनार्दन स्वामी होते. एकनाथांनी बोलली भाषेत सगळ्यांना समजेल अशा भाषेत खूप अभंग, कीर्तन, बारुदे लिहिले. एक नाही, दोन नाही, तर त्यांची विषयांवरील बारुदे असून त्यांची संख्या 3000 आहे. त्यांच्या गौरीनी ही बोलली जातात. संत एकनाथ महाराजांनी 25 फेब्रुवारी 1599 रोजी आपला देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. अशा या महान संतांना माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. खूप छान, खूप छान. तू खूप छान तुझे विचार मांडलेस आणि खूप छान भाषण केलंस, त्याबद्दल अभिनंदन. याच्यानंतर अवनी आपल्या पुढे येतेय आणि अवनीचा विषय आहे संत मुक्ताबाई. त्यांच्याविषयी ती आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. अवनी, तू सुरू करू शकतेस. मी आली. सगळ्यांना माझी नमस्कार. मी आज सगळ्यांना संत मुक्ताबाई विषयी माहिती सांगणार आहे. संत मुक्ताबाई जन्म 1279 रोजी आप्पेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते. संत मुक्ताबाई रचलेले टाटींचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहे. निवृत्ती, सोपान, नांदेड हे मुक्ताबाईंचे भाव होते. आई वडिलांचे देहांतानंतर कुटुंबाची जबाबदारी नाजूक मुक्ताबाईंवर पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. लहानवयातच मुक्ताबाई प्रौढ शोषित बनली. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांचा कृपाही वर्षावर झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली. संत मुक्ताबाईंचा मृत्यू 12 मे 1297 रोजी झाला. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील
गोत्री आप्पेगाव आणि येथे आहे. अशा ह्या महान संत मुक्ताबाईंना माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. खूप छान अवनी, दोघींनी पण खूप छान सादरीकरण केलं, त्याबद्दल परत एकदा अभिनंदन. शाब्बास. आता याच्यानंतर आपल्या समोर येतो यशील. तो संत रोहिदासांविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे. यशील, तू तयार आहेस? हो. ओके, चालेल, मग तू सुरू करू शकतोस. नमस्कार, माझं नाव यशील आहे आणि मी आज संत रोहिदास यांच्या माहिती काढणार आहे. संत रोहिदासला संत रोहिदास म्हणून बोलतात, पण संत रोहिदास एक कवी होते. संत रोहिदास यांचा जन्म 1450 मध्ये झाला आहे. संत रोहिदास यांचा गुरु ग्रंथ श्री संत साहिब मध्ये संत रचना आजही लोकप्रिय आहे. संत रोहिदास यांचा आई गुरु बनिया आणि त्यांचा वडील रघुराम आणि त्यांचे पालक चमडाचे काम करीत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि हिमाचल क्षेत्रातील भेटली. धन्यवाद. खूप छान यशील, छान माहिती सांगितलीस तू पण. शाब्बास. आता याच्यानंतर आपल्या समोर येते अनन्या. अनन्या आपल्याला संत गाडगेबाबांविषयी सांगणार आहे. तुम्ही सगळेच जण खूप छान बोलताय, तसंच सगळ्यांनी छान आपले विचार मांडा, छान भाषण करा. अनन्या, तू तयार आहेस? नमस्कार, माझे नाव अनन्या देशमुख आहे आणि माझा विषय संत गाडगे महाराज आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर संत लाभले आहे. त्यापैकी एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज. लोक त्यांना संत गाडगे बाबा म्हणून ओळखत असत. संत गाडगे बाबा यांचे मूळ घरचे नाव डेबू होते. संत गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोकर असे होते. संत गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेगाव येथे झाला. संत गाडगे बाबा यांचा स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. संत गाडगे बाबा खऱ्या अर्थाने समाज सुधारक होते. वयाच्या 19व्या वर्षी संत गाडगे बाबांनी घराचा त्याग केला. सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हे आपले घर असे मानून ते वावरू लागले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा बाबत असणारे दोष दूर करण्यासाठी गावोगावी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्र ठिकाणी बाबांनी स्वतः राबून कष्ट करून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. मुलांसाठी महाविद्यालय, वसतिगृह उभी केली. त्यांनी जात मानली नाही. त्यांचे देव म्हणजे अंध, अपंग, दरिद्र व दुःखी लोक.
रंजला गांजलांची सेवा हीच बाबांची देवपूजा. अशा या पवित्र संतांच्या भूमीवर माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. खूप छान अनन्या, तू पण खूप छान सादर केलंस. गाडगे बाबांचा जो संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत खूप छान पोहोचवला आणि परत एकदा अतिशय अवघड शब्द सुद्धा खूप छान म्हटलेस, त्याबद्दल अभिनंदन. याच्यानंतर आपल्या पुढे येणार आहे, खरं म्हणजे कस्तुरीनी नाव दिलं होतं पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती आज करणार आहे का परफॉर्म? ती करू शकते, बोलू शकते का आज? मला असं वाटतं कस्तुरीची तब्येत बरी नसल्यामुळे तिने नाव दिलं होतं पण ती आज नाही बोलू शकत आहे. हरकत नाही, आपण पुढच्या स्पर्धकाकडे वळूया. यानंतर आपल्या बरोबर आहे आहाना आणि आहाना आपल्याला संत चोखोबांविषयी सांगणार आहे. आहाना, तू तयार आहेस का? बाकी सगळ्यांनी प्लीज तुमचे माईक आणि व्हिडिओज बंद ठेवा. आहाना आहे का? मला आहाना हो आहे. ओके, चालेल. तू जेव्हा रेडी असशील तेव्हा सुरू करू शकतेस. नमस्कार, माझं नाव आहाना गोखले आहे आणि मी आज संत चोखोबा सांगते. संत चोखोबा 14 संख्यात शतकात जन्म झाला होता त्याचा. संत चोखोबाचं आई संत चोखोबाचं बायकोचं नाव सोयराबाई होती. संत चोखोबाचं मुलगाचं नाव होतं करमेला. संत चोखोबा मेडवेला मध्ये राहत होता आणि मग तो मला माहित नाही ते, पण एक दिवस संत चोखोबा एक भिंत बांधत होते आणि मग सगळे ब्रिक्स खाली पडले त्याच्यावर आणि तो मेला. आणि मग संत चोखोबा खूप विठ्ठलला प्रे करत होता. त्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होत. मग ते पायरामध्ये संत चोखोबाचं हाड आतमध्ये टाकले. मग जेव्हा तू मेडवेला मध्ये जाणार तेव्हा तुला पायरामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येणार. धन्यवाद. शाब्बास आहाना, खूप छान बोललीस आणि खूप छान सांगितलीस तू माहिती. तुला जी पाठ आहे, तुला माहिती आहे ती, त्याबद्दल परत एकदा अभिनंदन. आहानाच्या नंतर आता माझ्या वर्गातला शेवटचा स्पर्धक आपल्या पुढे आहे. आरना आपल्याला सांगतेय संत रामदास स्वामींविषयी. आरना, तू तयार आहेस का? हो. हा, ओके, चालेल, सुरू करू शकतेस. नमस्कार, माझं नाव आना पाटील आहे आणि मी आज तुम्हाला संत रामदास स्वामींची माहिती सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया त्यांच्या मनाच्या श्लोक पासून. कनादी सजो ईश सर्व गुणांचा, आरंभ तोरणे उकणांचा, नमो शारदामो चत्वार वाचा, नमो पंथ अनंत या गवाचा. जय जय राग समर्थ. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राचे तो संत कवी होते. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 साली रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचं मूळ नाव नारायण असे आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी पंत तोसव आणि आईचे नाव वानुबाई तोसव असे आहे. लहानपणापासून नारायण खूप चपळाने खुदकं होते. सदावून उड्या मारणे, नदीमध्ये पोहणे आणि घोड्यावर सवारी करणे अशा गोष्टी आवडीने करत. त्यांना मित्रांच्या सहवासात राहायला आवडत असे. वयाच्या 12 वर्षी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यात आले. तेव्हा लग्न मंडपात सावधान हा शब्द ऐकताच त्यांनी पळ काढला. तिथून ते नाशिकला गेले आणि तपश्चर्या केली. तिथे कोणी ओळखे नाही म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केले. समर्थ रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ, अभंग आणि आरत्या लिहिले. गणेशाशी सुखकर्ता दुःखहर्ता आरती, शंकराशी लवतवती विग्रह आरती या गवळी म्हटले जातात. दासबोध, मनाचे श्लोक हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य आहेत. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी शिवबाला मार्गदर्शन केलं. माघवद्दी नवमीला समर्थ रामदास स्वामींनी समाधी घेतली. तेव्हापासून माघवद्दी नवमी दास नवमी म्हणून ओळखली जाते. जय जय समर्थ. धन्यवाद. शाब्बास आरना, खूप छान बोललीस आणि खूप छान छान महत्वाची जी माहिती होती ती सांगितलीस. अभिनंदन तुझं पण. याबरोबर माझ्या वर्गातल्या सगळ्या स्पर्धकांची यादी झालेली आहे इथे. आता याच्यानंतर आभासी इयत्ता 3रीतल्या मुलांचं आपण सादरीकरण बघूया. हेलो, नमस्कार. विवान आला है. विवान, विवान, आता आभासी इयत्ता 3रीचा कथाकथन स्पर्धा चालू होईल. विवान ओगले दातार हा पहिला विद्यार्थी आता चालू करेल. तू तयार आहेस ना विवान? हो आहे. हा. ओके, चालू करू शकतोस आता तू. नमस्कार, माझं नाव विवान ओगले दातार आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे श्रीमंत भिकारी. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्या गावात एक दुकान होतं. दुकान बाहेर रोज एक गरीब माणूस बसत असे. तो येणारे जाणारे लोकांकडे भीक मागत असे. मी केवढे गरीब माणूस आहे, मला खायला नाहीये, मला कपडे घालायला नाहीये, कृपा करून थोडे पैसे द्या, माझा मदत करा. व्यापारी हे रोज बघायचा. एक दिवस त्यांनी ठरवलं की भिकाराशी बोलायला. तो भिकाराकडे गेला आणि विचारलो, अरे तू तर चांगले धडधाकट माणूस दिसतोयस, तू सगळ्यांना भीक का मागतोयस? माझ्याकडे एक दुकान आहे, मी तुला लगेच काम देतो. भिकारी म्हणतो, अहो मी असे गरीब, शक्ती नाही, नीट चालता येत नाही आणि कामही फार येत नाही. व्यापारी ह्याच्यावर जरा विचार केला आणि म्हणला, बर, मग माझ्याकडे युक्ती आहे, तुला खूप पैसे मिळवून द्यायची. भिकारी म्हणतो, सांगा युक्ती, सांगा युक्ती, मला आत्ताच श्रीमंत व्हायचे. व्यापारी म्हणतो, पण त्याबद्दल तुला मला काहीतरी द्यावं लागेल. भिकारी म्हणतो, अहो मी असं गरीब, माझ्याकडे काही नाही. व्यापारी म्हणतो, तुझा एक हात दिलास तर मी तुला 2000 रुपये देईन, दोनही हात दिलास तर मी तुला 5000 रुपये देईन. भिकारी घाबरतो आणि म्हणतो, अहो नाही नाही, हात नसतील तर मी लिहू कसा, खाऊ कसा, हात देणार नाही. व्यापारी म्हणतो, बर, हात जाऊ दे, पाय दे, दोनही पाय दिलास तर मी तुला 10,000 रुपये देईन. भिकारी अजूनच घाबरतो आणि म्हणतो, अहो नाही नाही, पाय नसेल तर मी चालू कसा, बसू कसा, पाय देणार नाही. व्यापारी म्हणतो, बर, डोळा दे, एक डोळा दिलास तर मी तुला 4000 रुपये देईन, दोनही डोळे दिलास तर मी तुला 10,000 रुपये देईन. भिकारी घाबरतो आणि म्हणतो, अहो असं काय बोलताय, डोळे कोण देतात,
डोळे नसते तर मी बघू कसा, आंधळा होऊन जाईल. व्यापारी हसतो आणि म्हणतो, अहो मी तुझं गंमत करत होतो, पण तू बघतोस तू किती श्रीमंत आहेस. हात, पाय, डोळे असे कितीतरी शारीरिक संपत्ती तुझ्याकडे आहे. देवाने एवढे मोठे आशीर्वाद दिले, त्याचे उपयोग करून घे. भीक मागून नकोस आणि आजपासून काहीतरी काम सुरू कर. माझ्या दुकानात ये, मी तुला काम शिकवतो. स्वाभिमानाने पैसे कमव. भिकाऱ्याला त्याचा चूक समजलं आणि व्यापारीला माफी मागितलं. धन्यवाद माझं चूक समजून दिल्याबद्दल. त्या दिवसापासून त्यांनी भीक मागून सोडून दिलं आणि काम सुरू केलं. ह्याच्यामधून काय शिकलो आपण? की सतत सगळं वेळ काम करत राहायला पाहिजे. हे नाही ते नाही असं बोलू नको. धन्यवाद. सुंदर विमान, खूप छान गोष्ट सांगितली. खूप छान मेसेज सगळ्यांना खूप छान पाठवलास. धन्यवाद. आता ऋत्विक कसार. ठीक आहे. हा, एक मिनिट. तू आता चालू करू शकतोस. हा. नमस्कार, माझे नाव ऋत्विक कसार आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडी माहिती आणि गोष्टी सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे होते. शिवाजी महाराज यांचे बालपण त्यांच्या आई व आजोबा यांच्या सोबत झाले. ते लहानपणापासूनच ते खूप शूर आणि स्ट्रॉंग होते. शिवाजी महाराज यांना धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि मार्शल आर्ट्स हे शिकवण्याची खूप आवड होती आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला. लहानपणापासूनच त्यांनी जिजाबाई मातेकडून रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांना एका गोष्टीचा खूप कंठ आणि राग यायचा होता आणि ती म्हणजे बाहेरचे मुघल महाराष्ट्रात येऊन आपल्यावर का राज्य करतात. मग त्यांनी त्याचे मित्र आणि सैनिक सोबत सगळे किल्ले जिंकल्याचा निश्चय केला. शिवाजी महाराजांनी 16व्या मध्ये 16व्या वर्षी पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि महाराष्ट्राच्या साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी 2000 पेक्षा अधिक किल्ले जिंकले आणि शिवाजी महाराजांच्या 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या शूरतेमुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अशी पदवी मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. सुंदर ऋत्विक, खूप छान माहिती दिलीस. आणि विवान आणि ऋत्विक हे आभासी इयत्ता तिसरीचे कथाकथन साठी त्यांनी कथाकथन केलेलं आहे. मला असं वाटतं सुकन्या. हॅलो. हा, झालंय सगळ्यांचं आता. बरोबर. येस. सगळ्या स्पर्धकांना परत एकदा त्यांचं अभिनंदन की त्यांनी इतके छान विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडले. इतकं छान त्यांनी तयारी केली होती. खूप आत्मविश्वास आणि काही जणांनी तर अतिशय छान एक्सप्रेशन्सनी सुद्धा आपल्या समोर त्यांना जे जे काही माहिती आहे ते सगळं उत्साहाने मांडलं. आणि एकतर मला हा आकडा बघूनच खूप छान वाटत होतं की इतक्या मुलांना काहीतरी बोलायचंय, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाय. त्याबद्दल सगळ्यांचं खरंच पुन्हा एकदा अभिनंदन. मी शीतलताईंना विनंती करते की त्यांना जर काही स्पर्धेविषयी बोलायचं असेल तर त्यांनी 2 शब्द बोलावेत आणि मग त्यानंतर आपण वंदे मातरमनी कन्क्लूड करूया. शीतलताईंना काही बोलायचंय? धन्यवाद सुकन्या. नाही, खरंच सर्व स्पर्धकांचं खूप कौतुक. सर्व मुलांनी इतकं छान केलंय आणि त्यांचं ऐकून इतकं बरं वाटलं की आपण हे जी स्पर्धा घेतो किंवा हे जे उपक्रम चालवतो त्याचा उद्देश हेच असतो की मुलांनी त्याच्यात जास्तीत जास्त सहभाग करावा आणि त्यातनं तेही काहीतरी शिकावं. पब्लिक स्पीकिंग
हा नेहमीच एक असा विषय असतो की बऱ्याच जणांना त्याबद्दल फार असं असतं की कसं बोलायचं, काय बोलायचं. आणि आपली ही जी पिढी आहे आणि आपण ऑस्ट्रेलियात जे शाळेत ही लोक जातात तिथे ती लोक सगळे प्रेझेंटेशन्स किंवा वर्गासमोर बोलणं हे त्यांना फार लहानपणापासून शिकवलं जातं. त्यामुळे त्यांना तो कॉन्फिडन्स असतोच. आणि तेच जे ते शिकतात किंवा जो पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स हे त्यांनी आपल्या मातृभाषेत जे आता आपले वर्ग आपण चालवतो त्याचा उपयोग करून त्यासाठी सादरीकरण करावं हा उद्देश आहे. आणि आज म्हणजे जसं जितकी संख्या जी होती आपली जितक्या मुलांनी नावं दिलेली ते फारच छान होतं. आणि पुढे अपेक्षा अशी आहे की ह्याहीपेक्षा जास्त आणखीन मुलं आपल्याला स्पर्धक म्हणून मिळतील. तर ज्या काही मुलांनी यावर्षी किंवा आत्ताच्या या स्पर्धेत भाग घेतला नव्हता मला खात्री आहे की त्यांना सुद्धा आता स्फूर्ती मिळाली असेल आणि त्यांनाही असं असेल की मलाही पुढच्या वेळेस हा भाग घ्यायचा आहे. तर खरंच सगळ्यांचं कौतुक आणि सर्व पालकांचंही त्याकरता कौतुक आहे की तुम्ही जो आम्हाला पाठिंबा देता, सपोर्ट देता आणि मुलांवरती जी मेहनत तुम्ही घेता हे सगळं करण्यासाठी त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद. कारण तुमचा पाठिंबा असला तरच आम्ही हे असे उपक्रम चालू शकतो. वर्गात शिक्षक शिकवतातच, मुलंही शिकतात, पण पालकांकडनं सुद्धा हा पाठिंबा हवा असतो. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व मुलांचं खूप कौतुक. तुम्ही फार सर्वांनी खूपच छान केलं. किती कॉन्फिडेंटली सगळे बोलत होते. आणि ह्या निमित्ताने तुम्हाला भारतीय संत याबद्दल काही माहितीही मिळालेली आहे आणि तीच माहिती तुम्ही पुढे आणखीनही माहिती काढू शकता आणि स्वतःही काही शिकू शकता, काही लिहू शकता या बाबतीत. मला आणखीन एक असं सांगायचंय की आज आता ही जी वक्तृत्व स्पर्धा आपली झाली तर ही तर छान झालीच आहे. आपला येणारा उपक्रम आहे शिक्षक दिन. कारण आपली जी माझी संकल्प एक निश्चय प्रणित माझी शाळा ही जी मराठी शाळा आपण चालवतो हिचा वर्धापन दिन किंवा हिची सुरुवात 2015 साली शिक्षक दिनाच्या दिवशी झालेली आहे. त्यामुळे आपण दरवर्षी शिक्षक दिन हा साजरा करतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा आपण नंतर माहिती तुम्हाला मिळेलच व्हॉट्सअप ग्रुपवर 9 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी सुद्धा आपण मुलांना हे जे आपले विद्यार्थी आहेत हे त्या दिवशी शिक्षक बनतात आणि आम्ही शिक्षक त्या दिवशी विद्यार्थी बनतो आणि तुम्ही पालकही त्या दिवशी विद्यार्थी बना आणि ह्या मुलांकडनं आपण काहीतरी शिकूया आणि आपण वेगवेगळे विषय देऊ. त्याबद्दल मुलं त्या अनुसार तयारी करून आपल्याला शिकवू शकतील आणि त्यांना छोटे शिक्षक म्हणण्यापेक्षा मला वाटतं त्यांना भावी शिक्षक म्हटलेलं जास्त योग्य ठरेल. कारण जर हा उपक्रम पुढे चालवायचा असेल तर नुसता शिक्षक जे आता आहेत किंवा पालक आहेत ते नाही तर ही जी मुलं आहेत ह्यांनी सुद्धा हा वारसा पुढे चालवण्यासाठी तयारी दाखवली पाहिजे. म्हणून त्यांनाही आपण एक शिकवण्याची संधी देतो आणि त्यानिमित्त आपणही काही त्यांच्याकडनं शिकून घेण्यासाठी बघतो की आपणही आणखीन कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर शिक्षक दिनाबद्दलची माहिती तुम्हाला डेफिनेटली लवकरच कळेल. आणि आज ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही काही कारणांमुळे किंवा ज्यांना असं वाटत होतं की मी कसं बोलू किंवा काय करू तर तुम्हाला आणखीन एक संधी आहे. जरूर भाग घ्या आणि आणखीन प्रतिसाद वाढवा हेच सांगायचंय. सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं कौतुक आणि फार फार छान केलेलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे असेच पुढेही असंच करत राहा, शिकत राहा आणि बहरत राहा. नक्कीच. धन्यवाद शीतलताई. मला असं वाटतं आजच्या या स्पर्धेचा एकूण उत्साह बघता नक्कीच आपल्याला शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा खूप नावं येतील आणि त्यांचा उत्साह तेव्हाही आपल्याला असाच बघायला मिळेल. आणि तुम्ही म्हणालात तसं भावी शिक्षकांची एक फळी या निमित्ताने जर का आपल्याला निर्माण करता आली तर खूपच छान होईल आणि निश्चित त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. याचबरोबर आपली आजची जी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा होती ती इथे संपतीये असं मी जाहीर करते. त्यापूर्वी आपण वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता करूया आणि मी परत एकदा स्क्रीन सुकन्या मला एक मिनिट की थोडंसं वंदे मातरम सुरू करायच्या आधी जर काही पालकांना काही फीडबॅक द्यायचा असेल किंवा तुम्हाला काही म्हणायचं असेल तर त्यांनाही आपण एक संधी देऊया जर त्यांना काही याबद्दल सांगायचं असेल तर. कोणाला काही बोलायचं असेल पालकांना किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर प्लीज. हा मुकुंद काकांना बोलायचं. नमस्कार, मी मुकुंद देशपांडे. एक मला फीडबॅक असा एक द्यायचा आहे की ऑफकोर्स सर्वप्रथम सगळ्या
स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय सुंदर त्यांनी प्रत्येक त्यांना जो विषय त्यांनी घेतला होता तो सुंदर मांडलाय, खूप कॉन्फिडेंटली मांडलाय. त्याच्याबद्दल अतिशय अभिनंदन. एक फीडबॅक अशा दृष्टीनं मी असं म्हणेन की शक्यतो सगळ्या पालकांच्या दृष्टीनं त्यांनी एक असा प्रयत्न करायचा आहे की मुलं जेव्हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत तर त्यांनी शक्यतो वाचणं हे जर त्यांना टाळता आलं तर ते जास्त चांगलं ठरेल. कारण त्या मुलांना आपल्याला काय म्हणायचंय हे नुसतं म्हणण्याच्या पेक्षा त्यांच्या डोक्यामध्ये बसेल की त्यांना काय म्हणायचंय. मला आठवतंय की आज एका स्पर्धकाने गुरु आणि शिष्य याच्यामध्ये वाक्य सुरुवात करताना कदाचित गल्लत होईल असं त्या स्पर्धकाला वाटलं, पण त्या विद्यार्थ्यांनी ते अगदी योग्य वेळेमध्ये सावरून घेतलं. तर हा जो भाग आहे तर ती आपल्या या सगळ्या मुलांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहे की त्यांना त्यांचा तो विचार सुरू होईल. नुसते वाचत असेल तर तो विचार राहणार नाही, नुसतंच वाचायचं असं होईल ते. थँक्यू. धन्यवाद मुकुंद. नाही, जो काय फीडबॅक आहे तो आपण कन्स्ट्रक्टिव्हली घेतो आहे आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा पुढच्या स्पर्धा घेऊ त्याचा विचार करून त्या अनुषंगाने सूचना पाठवू शकतो. आणि कोणाला काही सूचना किंवा फीडबॅक द्यायचा आहे? नसेल तर मग आपण वंदे मातरम सुरू करूया. सुकन्या. ओके, चालेल. सगळ्यांनी वंदे मातरम साठी उभे राहूया. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशालिनी सुमधुरभाषिणी सुखदां मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की चालेल. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्या पालकांनाही धन्यवाद आणि शिक्षक वृंदाचेही खूप खूप आभार. आपली आजची स्पर्धा इथे संपन्न होतीये. सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक विद्यार्थ्यांचं आणि पुढच्या शनिवारी भेटूया. धन्यवाद. मावशी मला ऐकू नाही येत होतं. धन्यवाद. धन्यवाद. ऐकू नाही येत होतं. वंदे मातरम. सुकन्या मावशी मला ऐकू नाही येत होतं. वंदे मातरम.